सध्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्याच्या परिस्थितीवर आपण हे चित्र पाहतो। युती तर निश्चित झालेली आहे, पण त्यापूर्वीचं जे चित्र होतं, जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती आणि त्याबद्दलचं बोलकं भाष्य या व्यंगचित्रातनं होताना दिसतंय। एकीकडे अमित शहा हे नाराज बसलेले होते, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आपल्या भूमिकेवरती ठाम होते। पण आता युती निश्चित झाली आहे। आता आज पुन्हा एकदा युती घेण्यावरती दोन्ही पक्षांचं शिक्कामोर्तब। आम्ही युतीमध्ये राहणार। युती होणारच। भाजप शिवसेनेच्या मुंबईतल्या बैठकीत शिक्कामोर्तब। फॉर्म्युला मात्र संध्याकाळच्या चर्चेत ठरणार। महायुतीचा नवा फॉर्म्युला 151-130-7 सूत्रांची माहिती। मित्र पक्षांसाठी शिवसेना 3 ते 4 आणि भाजप 6 जागा अतिरिक्त सोडण्याची शक्यता। ही चर्चा पूर्ण होऊ शकलेली नाही आणि म्हणून आज रात्री 8 ते 8:30 वाजता ही परत बैठक होणार आहे। काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीत जागा वाटपावर तोडगा नाही। आज संध्याकाळी पुन्हा बैठक। सध्या राष्ट्रवादीची सुरू आहे स्वतंत्र बैठक। या तर होत्या सगळ्या राजकीय घडामोडी आणि त्याबद्दलच्या हेडलाईन्स। आणि आता नजर टाकूयात इतरही हेडलाईन्सवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऐवजी 25 तारखेला अमेरिकेला जाणार। न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या भाषणासाठी उपस्थित राहणार जागतिक स्तरावरचे दिग्गज। भाषणासाठीचं बुकिंग हाऊसफुल। वाघाच्या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू। दिल्लीतल्या प्राणी संग्रहालयातली घटना। राष्ट्रीय पुरस्कार विजेता हिंदी चित्रपट लायर्स डायसची ऑस्करसाठी निवड। गीतू मोहनदास यांचं दिग्दर्शन। कितना एक काम कर 500 में नक्की कर। आणि ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांचं निधन। स्वरगंगेच्या काठावरती या गीताचा गीतकार हरपला।